brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सखोल फेर तपासणी म्हणजे सर प्रक्रियेविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका करत बंद दाराआड न्याय रडत आहे असा युक्तिवाद वकील असलेल्या ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर केला. ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधीशांकडे 5 मिनिटं बोलण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार न्यायालयानं त्यांना खंडपीठासमोर 15 मिनिटं बोलण्याची परवानगी दिली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार युक्तिवाद केला. मी निवडणूक आयोगाला 6 वेळा पत्र लिहिलं आहे, मात्र अजूनही कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. शेवटी आपल्याला कुठेही न्याय मिळत नाही असा आरोप ममता बॅनर्जी यांनी सुनावणी दरम्यान केला. खंडपीठानं बॅनर्जी यांची याचिका ग्राह्य धरत प्रत्येक मुद्द्यावर तोडगा काढण्याबाबत खात्री दिली आहे. तसेच न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालला लक्ष्य केलं जात आहे. सर, ही प्रक्रिया बंगालच्या लोकांना बुलडोज करण्यासाठी वापरली जात आहे असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने 58 मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत त्यांना फॉर्म 6 द्वारे अपील करण्याची संधी देण्यात आलेली नाही. फक्त बंगालसाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि तीही लोकांना चिथावण्यासाठी असं त्यांनी खंडपीठासमोर मांडलं. तार्किक विसंगतीच्या मुद्द्यावर खटला हटू नये, तसेच सूक्ष्म निरीक्षकांनीच त्यांचं स्पष्टीकरण देऊ नये अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी पश्चिम बंगालमधील सर प्रक्रियेमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्यात आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाला. वाद शिगेला पोहोचल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बैठक अर्धवट सोडत बाहेर पडून पत्रकारांशी संवाद साधला. आता या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून सोमवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.